सांगलीमधील कोयना आणि अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। कोयना धरणामध्ये 5 तर अलमट्टी धरणामध्ये 15 टीएमसी पाणीसाठा झालाय। कोयना चांदोली धरणापेक्षा अलमट्टी धरण पाणीसाठ्यामध्ये जलद गतीने वाढ होतीये। गेल्या 2 दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। कोयना आणि अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होते आहे आणि याच विषयी आपल्याला अधिक माहिती देतात प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, नक्कीच गुरुप्रसाद, मान्सून हंगामाच्या सुरुवातीला सांगली जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोयना आणि चांदोली धरणाच्या तुलनेत कर्नाटकातील अलमट्टी धरणामध्ये जलद गतीने पाणी पातळीत वाढ होतीये। गेल्या 15 दिवसांमध्ये अलमट्टी धरणात 15.36 टीएमसी तर साताऱ्यातील कोयना धरणात 5.2 टीएमसी आणि सांगलीतील चांदोली धरणात 1.55 टीएमसी इतक्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। गेल्या 2 दिवसापासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले असून 24 तासात कोयनामध्ये 102, महाबळेश्वरमध्ये 114 तर नौजामध्ये 62 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। मान्सून यावेळी प्रथमच वळीव स्वरूपाचा बरसला आहे, परंतु यावेळी पश्चिम घाटामध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी होते। परंतु सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात मात्र अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती। वळीव पाऊस तसेच मान्सून पूर्व पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली होती। कृष्णा नदीतून वाहणारे पाणी हे कर्नाटकातील अलमट्टी धरणात वाहून गेले आहे। त्यामुळे 125 टीएमसी क्षमता असणाऱ्या अलमट्टी धरणाचा पाणीसाठा सध्या 21.67 वरून 37.3 टीएमसी वर पोहोचलाय। तर कोयना धरणातील पाणीसाठा 15.23 टीएमसी वरून 20.25 टीएमसी, चांदोली धरणाचा पाणीसाठा 10.30 टीएमसी वरून 11.85 टीएमसी झालाय। त्यामुळे आता निश्चितच तिन्ही धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। गुरुप्रसाद, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।